पालखी बंदोबस्तात नाशिक रोड पोलिसांची मोठी कामगिरी। श्रीरामपुरातील गोळीबार प्रकरणातील 2 सराईत आरोपी जेरबंद। श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तादरम्यान नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सतर्कता आणि धाडसाचं दर्शन घडवत अहिल्यानगर पोलिसांना मोलाची मदत केली। श्रीरामपूर येथे एका इसमावर गोळीबार करून फरार झालेल्या 2 सराईत आरोपींना चहेडी जकात नाका परिसरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आला। या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपी अल्पावधीतच जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं। 2 जुलै रोजी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग अद्विता शिंदे यांच्या आदेशानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नाशिक पुणे महामार्गावरील चहेडी जकात नाका येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे हे बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडत होते। याच दरम्यान अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि पोलीस उपनिरीक्षक महादेव गुठ्ठे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून महत्त्वाची माहिती दिली। श्रीरामपूर येथे शुभम यादव या युवकावर काही जणांनी गोळीबार करून त्याला गंभीर जखमी केलं असून या प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय किरण कपोते आणि अभय सुरेश ससाने हे नाशिकच्या दिशेने पलायन करत असल्याची माहिती देण्यात आली। तसेच दोनही संशयितांचं छायाचित्रही व्हॉट्सअपद्वारे पाठवण्यात आलं। घटनेचं गांभीर्य ओळखून नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने बंदोबस्त सोबतच महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली। काही वेळातच पल्सर मोटारसायकलवरून 2 संशयित इसम चेहरा झाकून येताना पोलिसांना दिसले। त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत आणि मोठ्या शिताफीने दोघांनाही ताब्यात घेतला। चौकशी दरम्यान त्यांनी आपली नावं अक्षय किरण कपोते व अभय सुरेश ससाने दोघेही राहणार श्रीरामपूर अशी सांगितली। अहिल्यानगर LCB कडून प्राप्त छायाचित्र, वर्णन आणि नावांची पडताळणी केल्यानंतर हेच गोळीबार प्रकरणातील संशयित असल्याची खात्री झाली। त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार दोनही आरोपींना पुढील कारवाईसाठी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ताब्यात देण्यात आला। पालखी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळत असतानाही गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक करून उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी तसेच नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या संपूर्ण गुन्हे शोध पथकाचं विशेष कौतुक करून शाबासकी दिली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.